परभणी हत्याकांड पर सरपंच संतोष देशमुख के भाई धनंजय देशमुख का बयान सामने आया है। उन्होंने कहा कि आरोपियों पर सख्त कार्रवाई की जाएगी और उन पर गहन पूछताछ भी होगी। साथ ही उन्होंने वाल्मीकि कराड़ को दिए गए संरक्षण की विशेष जांच की मांग की और कहा कि यह संगठित अपराध है और इसमें शामिल सभी दोषियों को कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए। मी सकाळी सांगितलं होतं, सकाळी ज्यावेळेस मी घरून निघलो की योग्य तपास चालू आहे आणि लवकरच जे गुन्हेगार आहेत ते जेरबंद होतील आणि तसंच झालं। आम्ही अर्ध्या वाटात होतो, आम्हाला माहिती समजली की 2 आरोपी मुख्य आरोपी ताब्यात घेतलेत आणि ते राहिलेला एक आहे तो पण नक्कीच लवकरात लवकर ताब्यात येईल आणि मग त्याच्यानंतरचं पुढचं जे पाऊल आहे आपलं, म्हणजे आपल्याला जे सांगायचं आहे आपल्याला प्रशासनाला, पोलीस यंत्रणेला, सीआयडी ऑफिसरला की पुढचं माझी जी विनंती करणार आहे मी, तर ते त्यावेळेस मी सांगेन। की मागणी आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना सभागृहात अधिवेशनात सांगितलेलं आहे तसं की ह्या सगळ्यांवर मोका लावण्यात येईल आणि लावलाच पाहिजे। प्रमुख मागणी आहे ती सुद्धा। धनुभाऊ आणखी एक आरोपी पकडला आहे, त्याचं नाव आणखी डिस्क्लोज नाही झालेलं आहे, ज्यांनी संतोष अण्णा कुठे गेले, कुठून आले याची माहिती आरोपींना देत होता आणि पळून जाण्यास सुद्धा मदत केलेली आहे। आरोपी आणखी वाढतील। मी जे सुरुवातीला सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये कुठल्या जातीपातीचा विषय नाही, ह्याच्यात कुठल्या धर्माचा विषय नाही, ह्याच्यात कुठल्या विशिष्ट एखाद्या प्रजातीचा विषय नाही। ही एक विकृती आहे समाजातली आणि ते कोणीही असो, त्या विकृतीला सगळ्यांनी नष्ट केलं पाहिजे ह्यांनी आणि एक धडा शिकवला पाहिजे आणि समाजात एक असा मेसेज गेला पाहिजे की कुणालाही चूक केल्यावर माफी भेटत नाही ह्या महाराष्ट्रामध्ये, असं एक उदाहरण झालं पाहिजे आणि माझी पण तीच मागणी आहे। 7 जणांची कारकीर्द नाहीच आणि पुण्यातून सगळे सापडायलेत म्हणजे हे एकाच जागेवर आहेत। ह्यांना तिथं कोणी आश्रय दिला, ह्यांना तिथं कोणी ठेवलं, हे स्पष्टच होणार आहे ना। आता हे मुख्य आरोपी सगळे गोळा केल्यानंतर आपल्याला पुढील तपास हे करणारच आहेत, त्याच्यात सगळ्या गोष्टी कळणार आहेत आपल्याला।